ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी मंजिरी। आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल। लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी। गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीईवर धनदांडग्यांचा डल्ला। कल्याणमधील एका शाळेत 22 जागा हडपल्या। सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात केली पोलखोल। शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू। शिक्षण विभागीय चौकशी सुरू होताच 2 पालकांनी अर्ज घेतले मागे। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गरीब गरजू मुलांचे ॲडमिशन होणं अपेक्षित असताना या जागांवर धनदांडग्यांनी डल्ला मारल्याचे कल्याणमध्ये उघड झाले। कल्याणमधील एका खाजगी शाळेत तब्बल 22 धनदांडगे कुटुंबातील मुलांचे ॲडमिशन झाल्याचं माहितीच्या अधिकाऱ्यांकडून उघड झाले। याबाबत शिक्षण मंडळाने चौकशी सुरू करताच यामधील 2 जणांनी ॲडमिशन रद्द करण्याबाबत अर्ज देखील केला आहे। विशेष म्हणजे गरिबांची योजना लुटणाऱ्या धनदांडग्यांकडे कागदपत्र येतात कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे। या संदर्भात सांगायचं झालं तर दरवर्षी आमच्याकडे आरटीई थ्रू ॲप्लिकेशन्स येतात, त्यांचे ॲडमिशन्स होतात। यावर्षी तसे ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आले तर काही समाजसेवकांनी आरटीआय अंतर्गत आमच्याकडे त्याची मागणी केली। त्या काही वेळेला लक्षात आले की ॲप्लिकेशन्स करणाऱ्यांमध्ये 2-3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत। एक इन्कम प्रूफ 1 लाखाच्या आत देणारे, पण तसं त्यांचं इन्कम प्रूफ नसावं। दुसरं स्वतः रेंटच्या घरात राहून त्यांचं ओनरशिपचा फ्लॅट असतानाही रेंटच्या घरात राहून रेंटचं ॲप्लिकेशन आमच्याकडे देणं की रेंटवरती राहता आहेत ह्या अंतर्गत ॲप्लिकेशन करणं। आणि तिसरं की सगळं ॲप्लिकेशन आल्यानंतर आम्ही एखाद्या गोष्टीची त्यांच्याकडे डिमांड केली की एखादा कागदपत्र दाखवा, तर त्यावेळेला त्यांचं होस्टाईल होणं। ह्या 3 प्रकारच्या वेगवेगळी लोकं आम्हाला या संदर्भात बघायला मिळाली। ह्या दरम्यानच्या काळामध्ये या 22 ॲप्लिकेशन्स ज्या आरटीआय अंतर्गत आले होते आमच्याकडे, तेच 22 ॲप्लिकेशन्स KDMC पण गेले होते। KDMCचे अधिकारी श्री तडवी हे आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यावेळेला नव्हते, म्हणून मी आणि सुपरवायझर आम्ही बसून ह्या 22 लोकांना पुन्हा एकदा बोलवलं आणि तडवी यांच्या लक्षात आलं की ह्या 22 लोकांमध्ये काही ना काही ॲप्लिकेशन्समध्ये गल्लत आहे, हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात त्यावेळेला आलं। आम्ही आत्तापर्यंत ते 22 लोकांपैकीचे 22 लोकांपैकी 16 लोक त्यावेळेला त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूसाठी आलेले की जिथे त्यांची कागदपत्राची शहानिशा आणि पडताळणी श्री तडवी आणि त्यांचे असिस्टंट यांनी आमच्या शाळेत बसून केली। या दरम्यानच्या काळामध्ये त्या 16 ॲप्लिकेशन आजतागायतही आम्ही बाजूला ठेवलेले आहेत। मध्ये आम्ही आजही 16 ॲप्लिकेशन जे बाजूला होते, ज्यांचे इंटरव्ह्यू आमच्याकडे श्री तडवी यांनी घेतलेले, त्या ॲप्लिकेशन्स आम्ही अजूनही ग्राह्य धरलेले नाहीत, कारण आम्ही थांबलो आहे अजूनपर्यंत त्यांच्याकडून येणाऱ्या त्याबाबतच्या उत्तरांसोबत। त्यामुळे त्या ॲप्लिकेशन्सना आम्ही अजूनपर्यंत हात लावलेला नाही आहे। दुसरी गोष्ट, शाळांना अधिकार थोड्या प्रमाणात द्यावे की जेणेकरून आलेल्या ॲप्लिकेशनची पडताळणी त्यांना करता यावी, आलेल्या माणसांची पडताळणी त्यांना करता यावी। ही निव्वळ सरकारची फसवणूक आहे आणि फसवणूक करणाऱ्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं हे त्या अधिकाऱ्यांचं काम आहे। त्यामुळे ह्या पर्टिक्युलर अशा प्रकारची लोकं जर मिळाली तर त्यांच्यावरती ॲक्शन घेणं, स्ट्रिक्ट ॲक्शन, गुन्हा दाखल करून ॲक्शन घेणं हे करावं अशी आमची मागणी आहे। आम्ही पब्लिक इंटरेस्टमध्ये कल्याणमध्ये बऱ्याच शाळांमध्ये आरटीई जो कायदा आहे त्याखाली प्रवेश घेताना बऱ्याच लोकांनी उत्पन्नाचे खोटे दाखले किंवा रहिवासाच्या बाबतीमध्ये त्यांचे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहत असतानासुद्धा काही कागदपत्रे दिल्याचं काही लोकांनी आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही माहिती अधिकाराखाली हे सर्व कागदपत्र मिळवायसाठी अर्ज केलेले आहेत। KDMCकडे केलेले आहेत, उत्पन्नाच्या दाखल्याबाबत तहसीलदारकडे केलेले आहेत। माहिती घेतल्याप्रमाणे जवळजवळ अगदी 22 ते 24 लोकांचे उत्पन्नाचे दाखले आम्हाला म्हणजे संशयास्पद वाटत आहेत। त्या बाबतीमध्ये योग्य त्या अथॉरिटीनं याच्यावरती निष्कर्ष नोंदणं गरजेचं आहे, कारण आम्ही फक्त आम्हाला संशयास्पद वाटते हेच बोलू शकतो आहे। त्याच्यामध्ये तलाठ्यांचे अहवाल पण तपासणं खूप गरजेचं आहे किंवा प्रत्यक्ष तिथे जाऊन स्पॉट इन्स्पेक्शन पण गरजेचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही हमीपत्र काही नगरसेवकांनी दिलेले आहेत, ते डोळे झाकून एवढे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण कोणाला देतो आहे हे सुद्धा दिसत नाही, असं पण निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर काही कागदपत्र हे आहेत हे ब्लँक आहेत,
बऱ्याचशा प्रमाणात. आणि याच्यामध्ये एकंदरीत जे सबमिशन केलेले कागदपत्र आहेत किंवा जे पण काय आहेत याच्यामध्ये चौकशीची खूप गरज आहे. याच्यामध्ये आम्ही जे शिक्षण विभागाशी, शालेय शिक्षण विभागाशी जे संबंधित आहेत, KDMCचे आयुक्त, KDMCचे जे शिक्षणचे जे प्रशासक आहेत, त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री किंवा त्यांचा जो चार्ज असतो, जो स्टॅच्युटरी, जे अतिरिक्त मुख्य सचिव, त्यांना परत आम्ही एक अबंडंट प्रिकॉशन म्हणून आम्ही ZPचे जे अधिकारी आहेत एज्युकेशन डिपार्टमेंटचे, त्यांनाही आम्ही सर्व पाठवलेलं आहे याच्यामध्ये चौकशीसाठी. याच्यामध्ये जे कायद्याचा जो ध्येय आणि उद्दिष्ट आहे याचं कुठेतरी हनन होतं आहे आणि जे खरंच गरीब आहेत अशा लोकांना ॲडमिशन मिळावेत त्यासाठी आम्ही चौकशी मागितलेली आहे. याच्यामध्ये श्री ज्ञानेश्वर देशमुख यांच्यामार्फत एका पालकांनी या केशी गांधी जी शाळा आहे त्या शाळेच्या स्पेसिफिक संदर्भात, त्या शाळेच्या संदर्भात की त्या शाळेमध्ये RT अंतर्गत ज्या पालकांना प्रवेश मिळालेले आहेत त्यापैकी काही पालकांनी उत्पन्नाचे खोटे दाखले तयार करून प्रवेश मिळवल्याची तक्रार आमच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे माननीय आयुक्तांमार्फत. आणि आम्हालाही तशा 22 पालकांची नावे ती आमच्यापर्यंत आलेली आहेत. त्याची दखल घेऊन आम्ही शाळेला पत्र दिलं आणि शाळेला सांगितलं की हे जे 22 पालक आहे या सर्व पालकांना आपल्या शाळेमध्ये एकत्रित करा. आम्हाला त्यांच्या डॉक्युमेंटची म्हणजेच कागदपत्रांची तपासणी करायची, ते व्हेरिफिकेशन करायचं आहे किंवा त्याची पडताळणी करायची. त्या अनुषंगाने 20 जुलै रोजी आम्ही शाळेमध्ये गेलो. त्या दिवशी काही पालक गैरहजर होते, जे उपस्थित होते त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आम्ही केलेली आहे. पडताळणीमध्ये जे काय आढळून आलेलं आहे त्या अनुषंगाने ती माहिती आम्ही संकलित केलेली आहे. त्या उपरी आम्ही आमचं त्या माहितीमध्ये फारसं समाधान न झाल्याने आम्ही माननीय तहसीलदार यांना पत्र देऊन त्या सर्व 22 पालकांचे उत्पन्नाचे दाखल्याची पडताळणी करून त्याची माहिती आम्हाला कळवावी असं त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. त्यांच्याकडनं माहिती अद्याप अप्राप्त आहे किंवा यायची आहे. सर, आपण चौकशी सुरू केल्यानं काही पालकांनी माघारी घेतलेले फॉर्म अर्ज माघारी घेतले. हां, तर आम्ही पडताळणी केली असता 2 पालक होऊन आलेत आमच्याकडे की आम्हाला प्रवेश रद्द करायच्या. पैकी एका पालकाने आम्हाला प्रत्यक्ष इथं अर्ज आणून दिला आणि ते आम्ही रद्द केलेला आहे. आणि दुसरा पालक हा शाळेमध्ये जाणार होता रद्द करण्यासाठी, तो अद्याप शाळेपर्यंत पोहोचलेला नाही, परंतु त्याची दखल आम्ही घेतलेली आहे आणि त्याची कारवाई आम्ही करणार आहोत. आणि या संबंधामध्ये समजा एखाद्याने अशा प्रकारे माघार घेतला तर यांचेही डॉक्युमेंट्स आपण पडताळणी करून त्यांच्यावर कारवाईचे काही आपण बडगा उभारणार आहोत. नाही, त्यांनी जरी माघार घेतलेली असली तरी आम्ही माननीय तहसीलदारांकडे त्या संदर्भात त्यांच्याही नावाचा समावेश करून त्या उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी करण्याची आम्ही विनंती केलेली आहे. त्यांच्याकडनं जी माहिती प्राप्त होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई आम्ही प्रस्तावित करू. सर, असे उत्पन्नाचे दाखले जेवण काय असणार की असं आढळल्यासाठी? आता यावर्षी जो अनुभव आला या RT प्रवेशासंदर्भात, तर त्या अनुषंगाने आम्ही ही प्रक्रिया पुढच्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी माननीय तहसीलदार सरकारची ह्या कायदा करण्यामागे जी सरकारची जी भूमिका आहे खूप स्पष्ट आणि चांगली भूमिका आहे की गरीब लोकांना मदत मिळावी. परंतु होत आहे असं की जे पैशावाले लोक आहेत ते याचा गैरफायदा करून तहसीलदाराकडे खोटे ॲफिडेविट किंवा काही इन्कम सर्टिफिकेट दाखवून दाखले घेतात आणि अर्ज करतात RTE खाली आणि ॲडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि पुष्कळसे लोक तर प्रयत्नात यश पण त्यांना मिळतं. परंतु आम्हाला तो सरकारचा आदेश मानायचा असतो, एज्युकेशन डिपार्टमेंटचा आदेश मानायचा असतो. त्याप्रमाणे जे आमच्याकडे लिस्ट असते त्याप्रमाणे आम्हाला त्या ॲडमिशन घ्यायच्या असतात. परंतु ह्यावेळेस काय झालं की कोणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली. जेव्हा आम्ही त्यांना माहिती पाठवली आणि त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिले की यातले पुष्कळसे लोक असे आहेत की त्यांचं 1 लाख नाही पण इन्कम 1 लाखाच्या खूप वरती आहे. आणि 22 विद्यार्थ्यांची लिस्ट पण त्यांनी आम्हाला दिली की त्याच्यात ह्या लोकांचे उत्पन्न 22 लाखाच्या वरती तरी तुम्ही काही करावे. पण
प्रश्न असा आहे की आमच्या हातात तो काही अधिकार नाही. हा अधिकार एज्युकेशन बोर्डाचा आहे. तो आम्हाला एज्युकेशन बोर्डाचे आदेश मानावे लागतात. परंतु माझी अशी विनंती आहे सरकारला, आपल्या ह्या द्वारे मी कळवतो इच्छितो सरकारांना, एक तर की शाळेला काहीतरी अधिकार द्यावे या इन्कमच्या बाबतीत सहनिशा करायला. आणि दुसरं की हा जो कायदा आहे तो लागू होतो नॉन मायनॉरिटी शाळेलाच, मायनॉरिटी शाळेला लागू होत नाही. माझं अशी विनंती आहे सरकारला की हा कायदा सगळ्या शाळांना लागू हो, वेदर मायनॉरिटी और नॉन मायनॉरिटी. कारण काय आहे की सगळ्या समाजात गरीब विद्यार्थी आहेत, त्यामुळे तो कायदा त्यांना लागू करण्यात काय हरकत नाही. आणि आता जर आमच्या शाळेचा दाखला घेतला तर इथे जे नॉन मायनॉरिटी कल्याणमध्ये फार कमी शाळा इंग्लिश मिडियमच्या. जर आमच्या एरियाचाच विचार केला तर 4 शाळा अशा आहेत त्या मायनॉरिटी आहेत, पण त्या शाळात त्या लोकांना ॲडमिशन घ्यायचे नाही, त्या समाजाचे असले तरी, पण त्यांना आमच्या शाळेतच ॲडमिशन घ्यायचे. त्यामुळे फार मोठा लोंढा आमच्या शाळेकडेच येतो. जर सरकारने अशी व्यवस्था केली की बाकी जे नॉन मायनॉरिटी आहे त्यांना बाकीचे हक्क अधिकार राहावे जसे आहे तसेच, पण हा जो विद्यार्थ्याचा राईट टू एज्युकेशन जो कायदा आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांना सारखा लागू पडावा, हे मला सरकारकडून विनंती आहे. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, 2रा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 0251286395. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा.